नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि कौल 24 या खास कार्यक्रमामध्ये आज आपण येऊन पोहोचलोय ते ठाण्यामध्ये। अर्थात ठाणे म्हटलं की लक्षात जातं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्यांचा जिल्हा म्हणून याकडे बघितलं जातं हल्ली। मात्र ठाण्यामध्ये लोकसभेची कशी चुरस रंगणार आहे, काय प्रश्न असतील, सामान्यांचे काय प्रश्न आहेत, ते सुटलेत का, गेल्या 5 वर्षात नेमकं इथं काय घडलंय तेच जाणून घ्यायचं आहे। आणि आज या मैदानात सर्वच पक्षीय नेते मंडळी, पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं याची उत्तरं जाणून घ्यायची आहेत। अर्थातच हा सध्याचा जो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्याकडे, आणि त्यांचीच प्रतिक्रिया पहिले जाणून घेऊयात आपण की मुळात काय राहून गेलं आणि काय करायचं होतं, या 5 वर्षात काय काय घडलं, काय राहून गेलं किंवा काय करायचं याच्या अगोदर सगळ्यात प्रथम तुम्हाला एक दुरुस्त करतो मी तुम्हाला। ठाणे म्हटलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब, शिवसेना, शिवसेना ही 4 अक्षरं आणि ठाकरे म्हणजे ठाणे, हे पहिले लक्षात घ्या। ठाकरेंशिवाय ठाण्यात काहीही होऊ शकत नाही। ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे, आम्ही बाकीच्यांना ओळखत नाही। आता काय राहिलं काय नाही राहिलं तुम्हाला बरीच उत्तरं मिळतील, पण आमच्याकडे पूर्ण पुस्तक आहे। ज्यांच्याकडे ईदभर असतं ना, ईदभर ते हातभर दाखवतात, आमच्याकडे आभाळभर आहे दाखवायला। अख्खं पुस्तक घेऊन आलेलो आहे, कारण लक्षात तेवढं राहणार नाही। कामच इतकी अशी असावी की लक्षात राहिली नाही पाहिजेत, इतकी कामं आम्ही घेऊन आलेलो आहेत। एक 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 फक्त तुम्ही वेळ द्यायचं धारिष्ट दाखवा, आम्ही कामं सांगायचं धारिष्ट दाखवू, एवढंच तुम्हाला सांगतो। नक्कीच मला अर्थातच शिंदे गटाची प्रतिक्रिया बघा, कोण काय बोलतोय त्याच्या टीकेला उत्तर देत बसायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे वेळच नाहीये। ठाणेकर म्हणून काय वाटतंय? अरे ठाणेकर म्हणून तर तेच तर वाटतंय की आम्हाला असं वाटतंय प्रत्येक ठाणेकर हा मुख्यमंत्री आहे। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेब काम करतायत, मला सगळ्यांना 18-18, 22-22 तास काम करत असलेला व्यक्ती, त्यांची लिस्ट वाचायला बसलो ना तर मला असं वाटतं तुम्हाला एक 8 तासाचा कार्यक्रम घ्यावा लागेल। आमच्याकडे मोठी लिस्ट आहे त्यांची सुद्धा, त्याच्या आधी काय झालं आणि आज काय होतंय। ठीक आहे, मला मनसेची प्रतिक्रिया यावर घ्यायची। 8 तास लागतील, बराच मोठा कार्यक्रम घ्यायला लागेल। इकडे म्हटलं जात आहे की बरीच मोठी यादी आहे, 5 वर्षात खूप काही झालंय। हो, गेले 2 वर्ष हेच चाललंय दोन्ही गटांचं की मी कसा चांगला। मला असं वाटतं की ठाणेकरांच्या मूळ प्रश्नावरती बोला ना। आज तुम्ही ठाण्यात आला, ठाण्याच्या विषयासंदर्भात चर्चा चालली आहे। आज ठाणे महानगरपालिकेतल्या काही गोष्टींवरती बोला। ठाणे महानगरपालिकेचे तुमचे बसस्टॉप गायब होत आहेत, कलादालनं गायब होत आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत। आज 605 कोटींचे निधी रस्त्यासाठी आले, त्याच्यातले 32 रस्ते जे आहेत त्याच्यातले गहाळ करण्यात आले, मग तो निधी गेला कुठे, त्यात कुठे वळवण्यात आला, ह्याच्यावरती बोला। मला असं वाटतं की बघा, जे ते म्हणतायत की आज धर्मवीरांचं आहे, निश्चित आहे, आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे, ठाकरेंचा आहे ठीक आहे ना, पण त्यांना बाळासाहेबांना किंवा धर्मवीरांना अभिप्रेत असलेलं काम कोण करणार, महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे। आणि खूप साऱ्या म्हणजे ठाणे महानगरपालिकेतल्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती बोलण्यासाठी, जसं हे म्हणाले की आम्ही काम केलं, ते म्हणतात आमची कामांची यादी ज्या कमी आहेत ठाणे महानगरपालिकेच्या, तो त्या कोण दाखवणार आहे? उत्तर हवंय शिवसेनेकडून। खूप सुंदर मत व्यक्त केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, अभिनंदन करतो त्यांचं। त्यांनी या बोलायचं, त्यांनी दारिष्ट दाखवलं। सगळ्यात पहिली गोष्ट, आता आपण लोकसभेविषयी बोलतोय पण थोड्याशा महापालिकेविषयी गोष्टी मला बोलाव्याच लागतील। आता सध्याचा काल परवाचा रिपोर्ट पहा, महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। महापालिकेकडे कामगारांना द्यायला सुद्धा पैसे नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे। त्यानंतर त्या TMT बसेसचे काय दिवाळखोरी काढली तुम्ही पाहाल, त्याच्यावरच्या जाहिराती, त्या जाहिरातींना खरंच कोणी पैसे तरी पे करताय का हेही माहिती नाही। ठाण्यामध्ये यांनी 120 कोटींचं ते रंगरंगोटीचं सांगितलं, ठाण्यामध्ये बिल्डरचे पत्रे देखील रंगवले जातात, बिल्डरच्या पत्र्यांना देखील सोडलं जात नाही। म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कसे काढायचे, काल परवाच तुम्ही पहा ठाण्यामधले सगळे स्पीड ब्रेकर उडवून टाकलेले आहेत, परत कसं बांधायचं, हे सगळे कामं निघत नाहीत ना, अशा प्रकारचं खडखडाट होणारच ना साहेब। दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या ठाण्यामध्ये दिवसाला 55 कोटींचे जवळपास बॅनर लागतात, अधिकृत अनधिकृत हा जर हिशोब काढला जवळपास 55 कोटींपर्यंत बॅनर लागतात। कुणाचे लागतात, काय लागतात, हा तुमचा विषय राहिला, तुम्ही याच्यावर आवाज उचलायचा। आम्ही याच्यावर आवाज उचलून थकलेलो आहे, पण 55 कोटींचे जर बॅनर लागू शकतात दिवसाला ठाण्यामध्ये, तर ठाण्याचा विकास खऱ्या अर्थाने जर करायचा झाला असता दिवसाला एक हॉस्पिटल उभं राहिलं असतं ठाण्यामध्ये या बॅनरच्या पैशातनं। दुसरी गोष्ट राहिला प्रश्न लोकसभेचा, आता लोकसभेवर येऊया। खासदारांची कामं आणि महानगरपालिकेच्या कामांमध्ये फरक असतो। खासदारांची कामं ही मूलभूत सुविधांची नसतात, ही दूरदृष्टीची असतात, म्हणजे भविष्यात पुढच्या 30-40 वर्षांनंतर काय कामं झाली पाहिजेत ती असतात। ही छोटी जी कामं असतात ही नगरसेवकांनी करायची असतात। महानगरपालिका कुणाच्या ताब्यात आहे तुम्ही पहा, महानगरपालिकेचा बट्ट्याबोळ कुणी करून ठेवलाय हे तुम्ही पहा। नक्की ज्या वेळेला महापालिकेचं निवडणूक लागेल त्यावेळेला हे सगळे मुद्दे चर्चेत येतीलच, नक्कीच येतील। मला आता मूळ मुद्द्याकडे यायचंय, भाजपकडे। मुळात रामभाऊ माळगे असतील, रामभाऊ कापसे असतील, त्यांच्या
त्यांच्यापर्यंत तो जिल्हा हा लोकमतदारसंघ त्यांच्याकडे होता, भाजपकडे होता असं आपण म्हणूयात. त्यानंतर 1996 काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती, रेस्ट इज हिस्ट्री. आत्ता परिस्थिती काय, कोणाकडे, भाजपचा उमेदवार उभा राहतोय का शिवसेनेचा उमेदवार उभा राहतोय, महायुतीचा उमेदवार कोण आहे? मी यावेळी हे सांगू शकते की देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने आज राज्यातलं आपलं सरकार जे आहे, मग माननीय देवेंद्रजी फडणवीस, आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे अतिशय सक्षमपणे हे महाराष्ट्राचं राज्य चालवत आहेत. आणि जसं हे लोकसभेचे उमेदवार हे जे निर्णय असतात, कारण महायुतीचे हे निर्णय हे महायुतीचे वरिष्ठ नेतेच घेतील, त्याच्यामुळे ठाणे लोकसभा हा कोणत्याही पक्षाकडे असेल महायुतीपैकी तरी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता अगदी जीव तोडून त्या पक्षाच्या उमेदवारासाठी काम करेल एवढं नक्की. सुप्त संघर्ष सुरू आहेत अशा बातम्या येतात, त्याच्यानंतर पटत नाही 2 गटांमध्ये अशाही बातम्या येतात. काही चर्चा का रंगते, का मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो? त्यामुळे त्याचं कारण आहे, जसं आता यांचं मी ऐकलं की हे जे मोठे मोठे आरोप करत होते, तर मला आता यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा आरोप करत होतात 2 वर्षापूर्वी, तुम्ही या महापालिकेचाच एक भाग होतात ना, मग अचानक तुम्हाला हे आरोप कसं काय आठवलं आहे? आणि दुसरी गोष्ट की विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे बिनबुडाचे आरोप करणं, महायुतीचं सरकार हे अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे, त्यांच्यामध्ये कुठलाही मतभेद नाहीयेत आणि त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील ते मला असं वाटतं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना 100% मान्य असेल. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वेळची लोकसभेची निवडणूक ही फक्त आणि फक्त मोदीजींच्या नावावरती, मोदीजींच्या विकास कामांवरती लढवली गेली आणि म्हणूनच इथले जे कोण खासदार आहेत ते एवढ्या मताधिक्याने निवडून आले. कारण त्यांचं स्वतःचं काही असतं तर त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये ते त्यांच्या पुतण्याला निवडून आणू शकले नाहीत. म्हणजे याच्यावरूनच कळतं की त्यांचा काय कामाचं काय हे आहे ते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ही देखील निवडणूक मोदीजींच्या विकास कामावरती आणि मोदी लाटेत निवडून आले असं म्हणतात. 100% मोदी लाटेत निवडून आले. आता हे म्हणताय, चला यांच्या एकेका प्रश्नाचं पहिली गोष्ट, प्रश्न करण्याच्या आधी जरा आमचा इतिहास पण जाणून घ्या आणि आमच्या अभ्यासाची पण माहिती ठेवा. चला ठीक आहे, आपण उत्तर घेऊयात. आता महापालिकेत कोण कुणासोबत होतं, आता तुम्ही पहा ना कोण कुणासोबत आहे. जे होते ना ते कुठे आहेत याचा विचार करा, जे निष्ठावंत राहिले ते जागेवर आहेत. दुसरी गोष्ट, पुतण्या कुणाचा निवडून येतो, माणूस कुणाचा निवडून येतो, याच्यापेक्षा तुमची अवस्था काय झाली जरा हे पहा. तुम्ही मोदी शहांचं नाव घेताय. अरे काल परवा 2 माणसं तिकडून रडत आलेली आहेत, डोळ्याची आसवं त्यांची अजूनही दिसत आहेत. जागा, अरे कोण 2 माणसं, कोण 2 माणसं, शिंदे आणि पवार यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही दिसणार नाही. ही 2 माणसं त्यावेळेस ज्यावेळेस तिकडून आली, तुम्ही विचार करा काय घडलं. आतापर्यंत बाळासाहेबांचा पक्ष वगैरे करता करता 6-7 जागांपर्यंत येऊन ठेपवलेला आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या साहेब. या आता खासदारांच्या कामांवर हे पुतण्या वगैरे हे लोकल लेवलचं राजकारण तुम्ही आता काढूच नका. मी तुम्हाला सांगतो, कोपरीचं स्थानक, दिघा स्थानक याने काय झालं, खासदारांनी केंद्रामध्ये आपलं सरकार नसताना देखील इतका पाठपुरावा केला. कोपरी स्थानकासाठी जो निधी मंजूर केला, तर ह्यांना आकडा तरी विचारा माहिती असेल का? कोपरी स्थानकाने मुलुंडचा 30% आणि ठाण्याचा. एक मिनिट बोला. केंद्र सरकारच्या यांना एक माहिती देऊ इच्छिते, जे काही निधीबद्दल ते बोलतायत ते फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या मदतीने जी विकास कामं चालू आहेत. मी तुम्हाला सांगते, कोपरीचा ब्रिज असेल, मेट्रोची कामं ही शेवटच्या टप्प्यात आहेत. 2,500 कोटीचं कोस्टल रोडचं काम ठाण्यामध्ये चालू आहे, सॅटिसची कामं चालू आहेत आणि हे सगळं मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग ही सगळी कामं केंद्र सरकारच्या मदतीने होत आहेत आणि मोदीजी हे कधीही बघत नाहीत की कोणत्या पक्षाचा खासदार आहे. देशाचा विकास ह्या एकमेव ध्येयाने ते काम करतायत आणि हा विकास फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या मदतीने चालू आहे. हा जाहीरनामा शिवसेनेचा असणार आहे. शिवसेनेची काही वेगळी मतं आहेत की नाही? शिवसेनेची मतं, मी मला एक अगदी हे सांगायचंय, मला सध्याच्या खासदारांचं एक ठळक काम दाखवायचं. जी कामं केली ही नगरसेवकांनी, आमदारांनी, महापालिकेची कामं यांनी स्वतःची कामं म्हणून दाखवली. ज्या तुम्ही स्टेशनच्या, विस्तारित स्टेशनचा उल्लेख करताय, माझ्या प्रभागात आहे. मी तुम्हाला सांगतो, त्याकरता आदरणीय मुख्यमंत्री ज्या वेळेला त्यांच्याकडे आरोग्य मंत्र्यांचा चार्ज होता, त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी ते जो काही विस्तारित याची जी जागा आहे ती हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रक्रियेला वेग आणला. नव्हे तर त्याकरता कोर्टात असलेल्या याचिकांचा देखील पाठपुरावा केला. यांनी नुसतं त्याचं क्रेडिट घ्यायचं का, विस्तारित हे आम्ही केलं. बघा, एस्केलेटर्स लावले, हे राज्य केंद्र शासनाच्या योजना आहेत. कट्टे बांधणं खासदाराचं काम आहे का? पायवाटा बांधणं खासदाराचं काम आहे का? कट्टे बांधणं खासदाराचं काम आहे का? 2200 कोटी रुपयांचा हा जो खर्च एकेका स्थानकासाठी मंजूर करून आणला जातो, हे खासदारांचं काम असतं. यांचा अभ्यास आम्हाला कळाला. महाराष्ट्रामध्ये जर रेल्वे स्टेशन बांधायचं असेल तर त्यात राज्य सरकारचं योगदान असतं का? यांचा अभ्यास त्यातून तुम्हाला कळाला. याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये खासदार ह्या रेल्वेसाठी केंद्रातनं पैसा हा खासदारांच्या मार्फत येत असतो. या गोष्टी लक्षात घ्या.
एक मिनिट बोला. हे जे रेल्वे स्टेशन जे आहे टर्मिनस ज्याला म्हणतात, आता नवीन जे होऊ घातलेले आहे ते 1998 सालचं प्रपोजल आहे. हे ध्यानात घ्या तुम्ही. ज्यावेळेला खासदार प्रकाश परांजपे साहेब होते ना त्यावेळेच आहे. अनंत त्याच्यामध्ये अडचणी उभ्या केल्या गेल्या, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी, त्याचप्रमाणे केंद्र शासन सध्या जे केंद्रात अस्तित्वात आहे ते माननीय मोदी साहेबांचं शासन, यांच्या रेल्वे मंत्र्यांनी जे पूर्ण सहकार्य केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी जे त्या ठिकाणी पाठपुरावा केला, त्यामुळे हे रेल्वेचं टर्मिनस आता या ठिकाणी उभं राहत आहे. हे जरा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ही जी योजना आहे ना टर्मिनस, याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो, एम्प्टी वेसल्स मेक लॉट ऑफ नॉईस. आम्हाला जास्त आवाज नाही करायचा. मला काँग्रेसची भूमिका जाणून घ्यायची. यात सगळ्यामध्ये काँग्रेसचा काय रोल असणार आहे? काय काँग्रेस कसं बघते या आगामी लोकसभा निवडणुकांकडे? काय चाललं ठाण्यामध्ये? आज 10वी-12वीचा मुलगा जो कॉलेज सुरुवातीला करतो त्याला कळतं की इथे ड्रग्स मिळते, इथे अफीम मिळते, इथे गांजा मिळतो, पण गृहखात्याला कळत नाहीये, सिनियर IPS IAS ऑफिसरांना कळत नाहीये. याचा अर्थ काय? कुठेतरी प्रशासनाचा यांचा वचक नाहीये, कुठेतरी प्रशासन पूर्ण बांधलं गेलेलं आहे अडाणी आणि अंबानीला, कारण त्यांच्याच पोटवर सगळा माल मिळतोय. आतापर्यंत जेवढं माल. यावर उत्तर घेऊया. प्रशासन लावल्यानंतर, ठाण्यात प्रशासन लावल्यानंतर इथं तुम्ही जाऊन बघाल तर किती हुक्का पार्लर्स बेग याच्यामध्ये चालू आहेत. त्यांना कोणी आळा घालत नाहीये. ते व्यवस्थित त्यांचे धंदे करतायत, त्यांना कोण थांबवत नाही. कारण काय? हे तर इथं बेरोजगार युवकांना काहीतरी अंमली पदार्थाची सवय लावून घेत आहेत. हे इथं ठाण्यामध्ये बेरोजगार पोरांना, मुलांना. नक्की मुळात तुमची चर्चा कशावर आहे ते तुम्ही काँग्रेसने आरोप केलेले आहेत तुमच्यावर. कोणी काही करू द्या, तुमच्यावर काँग्रेसने आरोप केले. त्यांनी आता जो हुक्का पार्लरचा विषय घेतला, नक्की मुद्दे काँग्रेसने उपस्थित केलेले आहेत. अजेंडा काय आहे तो तुम्ही ठरवा. नक्की काँग्रेसनं मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तुम्ही काँग्रेसच्या मुद्द्यांना उत्तर द्या. इथे कुणाच्या सर्टिफिकेट घ्यायला आम्ही आलो नाही, पहिली गोष्ट. आणि ज्या गोष्टीसाठी थांबलेत ना, आलेत ना, यांनी कोणतं काम केलं ना खासदार म्हणून. एकतर हे 10 वर्ष जेव्हा राजन विचारे खासदार झाले ना तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तर त्यांनी त्या काळामध्ये पाण्याला पिण्याचं धरण. आपण मुद्दे घेऊया. विषय काय आहे? काँग्रेसनं थेट आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये ड्रग्ज मोकळतात, काँग्रेसचा आरोप. आता आम्ही नागरिकांना विनामूल्य तिकीट उद्यापासून जे बजेटमध्ये सादर केलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, ते उद्यापासून. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेला अर्ध तिकीट TMT बसमधनं नागरिकांच्या करता केलेलं आहे. नागरिकांच्या करता सुविधा आहे. 75 वर्षावरील सर्व नागरिकांना विनामूल्य तिकीट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. हे विकासाचीच कामं आहेत, हे लक्षात घ्या. नक्की बघा, आम्ही मान्य करतो, सामान्य माणूस हा मुख्यमंत्री झाला, जसं नागती साहेब म्हणाले, अभिनंदन आहे, आनंद आहे. मात्र ह्या ठाणे शहरातला युवक असेल, विद्यार्थी असेल, हा देशोधडीला लागण्याचं काम कोण करतंय? आज जर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त ड्रग्सचा साठा प्राप्त झाला, आज ठाणे शहराची परिस्थिती काय आहे? हा ड्रग्स कुणी आणला? ह्याला जबाबदार मुख्यमंत्री. नक्की. ज्या वेळेस हा विकास आहे, हा मोदींचा विकास आहे का? मोदींचा विकास म्हणजे ड्रग्स आहे का? मला यांच्या आरोपावर हसायला येतंय. सगळ्यात जास्त साठा मुंबऱ्यातला सापडतो. तिकडे तुमचे आमदार आहेत. मुंबऱ्याबद्दल बोला. ठीक आहे. मुंबऱ्यामध्ये आहे, मान्य करतो. तर गृह खातं काय करतात? ड्रग्सचा गोडाऊन मुंबरा आहे. गृह मंत्रालय कोणाचं आहे? या सत्ता कोणाची आहे? मुख्यमंत्री कोणाचा आहे? केंद्राचं खासदार. या देशाची सत्ता कोणाकडे? महाराष्ट्राची सत्ता कोणाकडे आहे? स्वतःचे किती धंदे आहेत? मी तुम्हाला पुन्हा सांगतो की विषय ठाण्याचा आहे. लोक लोकसभेत असल्यासारखे भांडतायत, परंतु मला असं वाटतंय की आपण लोकसभेत नाही आहोत. आता ड्रग्सचा विषय काढला, पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ठीक आहे, याबद्दल चर्चा खूप झाली. नक्की विकासाची कामं ऐका ना, विकास आहे ना.
कळव्याच्या खालीकडे जा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केलेला विकास बघा आणि ठाण्यात या खासदारांचा विकास बघा. इलिगल धंदे चालू आहेत इथं, वारंवार खून होतात, याला जबाबदार इथले सत्ताधारी आम्ही विकासाविषयी बोलतो ना, ऐका ज्यावेळेस आम्ही विकासाविषयी बोलतो त्यावेळेस हे राम मंदिरावर जातात. ज्यावेळेस आम्ही राम मंदिरावर जातो हे विकासावर. ठाण्यामध्ये आजच्या घडीला तुम्हाला एक चॅलेंज देतो, चॅलेंज देतो. आजच्या घडीला ठाण्यामध्ये नरेंद्र मोदी देखील जरी उभे राहिले ना, ठाण्यामधून नरेंद्र मोदी देखील हरणार, हे आज आम्ही तुम्हाला चॅलेंज देतोय. ठाकरे गटानं म्हटलंय मोदी जरी उभे राहिले तरी ते इथून हरतील. त्यांच्या खासदारांचं नाव सध्या त्यांचं असं झालंय, मुंगेरी लाल के हसीन सपने. काही बोलतायत, त्यांचा डोक्याचा बॅलन्स गेलेला आहे म्हणून काही बोलतायत. हे दोघं जण भांडतायत, पण पहिला विकासाचा आराखडा आणि ब्ल्यूप्रिंट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेली आहे, हे तुम्ही विसरू नका. रोजगार हे आज हे बोलते ड्रग्स आहे, यांचा मुख्यमंत्री आहे. अरे पण तुमचा पण खासदार आहे ना, खासदारांनी किती पत्र लिहिले तुमचा? नाही ऐका ना, अरे बोलू दे ना. माझं म्हणणं असं आहे की ठाण्याचा लोकांचा प्रश्न असा आहे की इथं वाहतूक कोंडी होते, ट्रॅफिक होते, मुख्यमंत्र्यांच्या गावात ट्रॅफिक होते, त्याच्याबद्दल नक्की ठाण्यामध्ये लावा. आज रोजगाराबाबत जर ते बोलत असतील तर आज जेव्हा तुम्ही विकासाची वार्ता करता, जेव्हा विकासाची गोष्ट घेता, तिथे सरकार तर तुमची आहे ना, आणि काय विकास केलाय तुम्ही, ते विकासाची वार्ता करता तेव्हा हिंदू मुस्लिम तुम्हाला मुंब्रा किंवा असं काही एकदम ज्वलंत काहीतरी घडलं पाहिजे आणि काहीतरी या सगळ्या गोष्टी घडवण्याचा जे प्रयत्न आहे. त्या आता बीजेपी बद्दल बोलत होत्या. कुठली बीजेपी? ज्या बीजेपीची काँग्रेस झालेली आहे ती बीजेपी. ज्यांना उमेदवार आयात करायला लागतात ती बीजेपी. ज्यांच्याकडे उमेदवारीसाठी मारामाऱ्या होतात ती बीजेपी. यांनाच माहिती नाही की यांचा उमेदवार कोण, तर विकासाचं काय बोलता. यांना काय आहे, यांना नदी पार करायची, नदी, आणि नदी पार करायला या मगरीवर बसतात, मगरीवर, आणि अर्ध्यावर गेले आणि मगर यांना खायला घ्यायचे, अशी यांची अवस्था झालेली आहे. ऐतिहासिक दर्जाचे ठाणे रेल्वे स्थानक, त्याला मल्टी मॉडेल हबचा दर्जा मिळालाय. मुलुंड रेल्वे स्थानक, ठाणे रेल्वे स्थानकामध्ये एक रेल्वे स्टेशन बांधलं, कोपरी स्थानकाला 2200 कोटींचा निधी मंजूर केला. त्यानंतर दिघा रेल्वे स्थानक, विकास आहे का, जेट्टीचं काम झालं, जलवाहतूक झाली, त्यानंतर सॅटिस प्रकल्प झाला, त्यानंतर जोड रस्ते होत आहेत. ठाण्यामध्ये कोपरीमध्ये पुनर्वसनाचं काम होतंय, 2000 लोकांना घरं देण्याचं काम होतंय. खासदार निधीमधनं आता बघा, शेवटी ना बोलायला काही नसेल ना, विकासावर बोललं तर जय श्रीरामचे नारे लागतात. ते म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आमच्या पण रक्तात आहे, आम्ही पण हिंदू आहोत. आम्ही नुसते हिंदू 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 बनत नाही, आम्ही कारणाने हिंदू दाखवतोय. आणि आज मणिपूरमध्ये घटना घडली, त्यावेळेला हे शिंदे सरकार किंवा हे मोदी सरकार झोपलं होतं का? मोदी घरात का नाही बदला, मणिपूरला का नाही जरा? आमच्या महिलांना रात्री 10 वाजता बाहेर पडायला भीती वाटते, तेव्हा मोदी सरकार गेला कुठं? या मुलांना पेन्शन मला ये आणि माझ्यासमोर उत्तर दे, तुझी जर हिंमत असेल तर. आज मी पण आज वयाचे 72 वर्ष झाले, मला पण रात्री 10 नंतर बाहेर पडायला भीती वाटते, आपल्याला कुणी काही करेल का? अरे पण म्हातारे पण तुम्ही सोडत नाही, तर तुम्ही तरण्यांची काय करणार? 10-12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला ठाण्यामध्ये, ती बातमी आम्ही प्रसारित केली होती. त्यावेळेला शिंदे सरकार म्हणतात आम्ही शिंदे सरकार, आम्ही हिंदू, आम्ही जय श्रीराम. तेव्हा कुठे झोपले होते का? तेव्हा का नाही आले धाव? का तर म्हणे ज्युपिटरला मी ऍडमिट करतो. अरे आमच्यासारखा माझा नवरा कौशल्याला होता, 9 लाख बिल आलं, त्यावेळेला कुठे गेले होते? त्यावेळेला म्हणतात तुमचं आदिवासीचं कार्ड आहे का, तुमचं भगवं कार्ड आहे. तेव्हा कुठे झोपला होता? तेव्हा पण मी कार्यकर्ते होते तुमची. 3 वेळेस तुम्हाला आमदार म्हणून मी निवडून आणलंय, रक्ताचं पाणी केलंय. मुद्दे प्रचंड आहेत, मात्र कोणालाही विकासावर चर्चा करायची नाही. चर्चा जेव्हा होत राहते त्यावेळेला वेगवेगळे मुद्दे काढले जातात, आरोप प्रत्यारोप रंगतात, मात्र त्यातनं पुढची व्हिजन मांडलं जात नाहीये. ठाण्यात सध्या तरी हेच चित्र आहे. कौल 24 ठाण्यामध्ये तेच दाखवत होता की नेमकी जनतेची मतं काय आहेत त्याबद्दल कोणी बोलत नाहीये, मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच
सध्या तरी वातावरण तापलेलं दिसतंय. तन्मय टिल्लू, झी 24 तास, ठाणे.